नमस्कार, मी कमलेश शिंदे, श्री प्रोडक्शन्स पुणे. आज आपण पहिला एक पॉडकास्ट कन्सेप्ट सुरू करतोय, ज्याच्यामध्ये सीमा गुप्ते मॅडमचा आपण आज घेतोय. जे पॉलिटिकल त्यांचं एक बॅकग्राऊंड आहे, पण त्यांचं पॉलिटिकलपेक्षा आता त्यांचं समाजकारणातून जास्त करून त्यांचा उद्देश आहे की पॉलिटिक्समधून त्यांनी समाजकार्य करण्यासाठी आज त्यांनी थोडीशी त्यांची माहिती देतील. आपण आता त्यांच्याशी त्यांची थोडीशी माहिती घेऊया आणि पुढे त्यांचे बाकीचे आपले काही चर्चा आहे त्याच्याशी ती करता येईल. आणि जसं की आपण थोडीशी आपली माहिती द्यावं, प्रेक्षक जे आहेत त्यांना आपल्याबद्दल थोडंसं जाणण्याचं उत्सुकता आहे, तर थोडीशी आपण आपली माहिती द्यावं प्लीज. तसं पाहता तर माझं बॅकग्राऊंड जे आहे अगदी सर्वसामान्य कुटुंबातलं आहे आणि मी माझं एज्युकेशन म्हटलं तर लग्नानंतर सर्व एज्युकेशन झालेलं आहे. 12वीच्या नंतर B.Ed केलं. नंतर मी ट्युशन्स क्लासेस घेतले आणि अगदी म्हणजे 5-6 वर्ष माझी मुलं सांभाळत ट्युशन क्लास करत मग मी B.Ed करून मग नंतर MBA केलं, MBA मार्केटिंग केलं आणि स्वतःची स्कूल मी प्री स्कूल चालवली. तर असा हा प्रवास आहे आणि हे कार्य करत करतच मी समाजातील जे माझे पॅरेंट्स होते, माझ्याकडे त्यांची मुलं शिकायची, त्या मुलांचे एज्युकेशनल प्रॉब्लेम असतील किंवा पॅरेंट्सचे काही वैयक्तिक प्रॉब्लेम असतील तर ते माझ्याकडे यायचे आणि या निमित्ताने मी समाजकार्य माझं सुरू केलं आणि मग अनेक लोक माझ्याकडे यायला लागले आणि त्याच्यातून मला लक्षात आले की आपल्याकडे भरपूर काही करण्यासारखं आहे आणि आपलं कार्य सतत निरंतर आतापर्यंतही करत आहे. जसं की माझा एक प्रश्न असा आहे की माझ्यापेक्षा आपण म्हणू की प्रेक्षकांचा एक प्रश्न आहे की आपण पॉलिटिक्समध्ये येण्याचा विचार कसा केला? खरं म्हणजे तर मी सामाजिक कार्य करत होते. पॉलिटिक्समध्ये यायचा असा कुठलाच माझा उद्देश नव्हता आणि पॉलिटिक्स मला अजिबात आवडतही नव्हतं. कारण आपल्याला जे काही फिडिंग झालेलं होतं की असं असतं पॉलिटिक्स, तसं असतं पॉलिटिक्स, तर ते थोडंसं डोक्यात भिनलेलं होतं आणि फक्त समाजकार्य करायचं आणि समाजाला निरंतर आपल्याकडनं काही मदत होत असेल तर ती मदत मी करत राहिले आणि मग कोइन्सिडेंटली मी राजकारणामध्ये आलेली आहे. पण माझं कार्य पाहताच तो अप्रोच माझ्याकडे आला होता आणि शेतकरी संघटना जी बळीराजा अधिकार परिषद माझ्या मिस्टरांनी चालवली मराठवाड्यामध्ये आणि तो पण एक अनुभव माझ्याकडे होता आणि अशा पद्धतीने आलेली राजकारणामध्ये. जसं की आता तुम्ही परिवार म्हणला की आपले मिस्टर आपल्याला सहकार्य केलेले, तर पॉलिटिक्समध्ये आल्यानंतर तुम्ही घरच्यांना कसं याच्यावरती तयार केलं? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल की राजकारणात एक महिला येणं आणि तिला घरून सपोर्ट मिळणं हा आत्ताच्या सध्याच्या तर 2024 मध्ये म्हणलं तर खूप टफ प्रश्न आहे. तर महिलांनी तुम्ही कसं त्याला टॅकल केलं घरच्यांना? खरं म्हणजे तर हा प्रश्नच माझ्यासाठी महत्वाचा नाहीये, कारण की आपण जर आपल्या याच्यामध्ये पाहत असू की राजकारणामध्ये अनेक पुरुष येतात. पुरुष जेव्हा राजकारणात येतो तेव्हा त्याला हा प्रश्न तुमच्याकडनं विचारला जातो का की तुम्ही राजकारणात आलात आणि तुम्ही तुमच्या घरच्यांना कसं कन्व्हिन्स केलं, हा प्रश्न पुरुषांना विचारला जात नाही. मला वाटतं हा प्रश्न माझ्यासाठी तेवढा महत्वाचा नाहीये की एका महिलेला तुम्ही विचारता, तर कदाचित ह्याचं उत्तर मला तुम्ही आणखी देऊ शकता. जसं की तुमचं म्हणणं आहे की पुरुषांना काय विचारलं जात नाही. तर आपण देश म्हणतो की आपला पुरुष प्रधान देश आहे जसं की, पण आता थोडंसं महिलांची बरोबरी पण येते. जसं की महापालिकेत पण आता आरक्षणचं आहे, 50% आरक्षण आहे, बाकीचं त्यांच्या प्रभागामध्ये पण आरक्षण आहे. आता सगळ्यात महत्वाचं की आपण महिलांसाठी या प्रभागात निवडून आल्यानंतर राबवण्यात येणारी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती असावी? महिलांसाठी म्हणून स्पेशली असं काही नाहीये. समाजाचा भाग महिला आहे, मुलं आहेत, पुरुष आहेत, ओल्ड म्हातारी आहेत, हे सगळे एक समाजाचा भाग आहे. इव्हन प्राणी सुद्धा समाजाचा भाग आहे. तर कार्य करायचं तर ते वॉस्ट असलं पाहिजे, लिमिटेड नसलं पाहिजे. आणि जेव्हा आपण स्पेशली पर्टिक्युलर म्हणतो की महिलांसाठी तुम्ही काय काम करा, तर इथेच ती त्या समाजातून बाहेर फेकल्या जाते. हा शब्दच बाहेर फेकण्यासारखा असतो. म्हणून मला असं वाटतं की स्पेशली समजा आता आरक्षण महिलांना हवंय, ती समाजाचा अविभाज्य भाग आहे. आरक्षणच हवं आहे हे तिला त्या समाजापासून तुम्ही बाजूला ठेवलंय म्हणून अशी भाषा येते, अशी रचना येते आपल्या याच्यामध्ये.
आपण जसं की म्हणतो की राजकारणातलं आयुष्य एक वेगळं असतं आणि एक आपलं स्वतःचं एक आयुष्य वेगळं असतं, बरोबर मॅडम? तर आपल्या आयुष्यात असणारी अशी कोणती मैत्रीण असेल की जे सुरुवातीपासून आपल्या सोबत असेल आणि पुढेही आपली साथ देईल, जेव्हा आपल्या वाईट दिवसात किंवा आपण म्हणतो की चांगल्या दिवसात, खूप लोक वाईट दिवसात हात सोडून निघून जातात, पण चांगल्या दिवसात पण आपल्या सोबत असतील आणि वाईट दिवसात पण असतील अशी एक व्यक्ती कोणीतरी असेलच. हो, त्यांचं मी नक्कीच. नाव जाणू शकतो नक्कीच आपण? आहे. अगदी माझ्या जीवनामध्ये तिचं महत्व खूप मोठं आहे. जी माझ्या सुखामध्ये दुःखामध्ये सगळ्या ठिकाणी ती असते आणि ती माझी आई आहे. आणि आईच्या नंतर म्हणजे मी माझ्या जीवनातले सामाजिक कार्य असो, कोणते राजकीय असो, त्याच्यावर चर्चा माझ्या आईसोबत करते. मला योग्य मार्गदर्शनही तिच्याकडनं मिळतं आणि तिच्यानंतर मग मला काही राजकीय विचार म्हणजे आता मला निर्णय घ्यायचे असेल तर नंतर मी स्वतःला विचारते माझं मन काय म्हणतं मला योग्य अयोग्य याच्यामध्ये, आणि मग मी नंतर डिसिजन घेते. तिच्याशी डिस्कशन करून माझ्या मनाचं आणखी एक हे करते, ते कोऑर्डिनेट झालं तर मग मी निर्णय घेते. म्हणजे आपण असं म्हणतो की लहानपणी आपण म्हणतो की जसं की मलाही मुलगी आहे तर मी माझ्या मुलीला सांगतो की बाबा तुझी मैत्रीण म्हणजे तुझी पहिली आईच असेल. जसं की मॅमने लहानपणापासून आईलाच मैत्रीण समजून त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकलेत, त्यांचा अनुभव घेतलाय, काय काय अनुभव आपल्याला आले त्याचा थोडंसं आम्हाला आपण खुलासा करा. आतापर्यंत जे काही कार्य केलं मी, सामाजिक कार्य, जे काही लोकांनी माझ्याकडे प्रश्न घेऊन आले त्याच्यामधनं हे लक्षात आलं की समाजातील अनेक लोकांना खूप छोट्या छोट्या गोष्टींची गरज असते आणि खूप काही मेजर असं त्यांचे प्रॉब्लेम नसतात, पण खूप छोट्या छोट्या गोष्टीही आता समाजातील लोकांना माहिती नाही. आपण म्हणतो की बऱ्याच गोष्टींचं ज्ञान त्यांना आहे, पण खूप महत्वाच्या माहितीपासून सर्वसामान्य जनता दूर राहिलेली आहे आणि ते पुरवण्याचं काम आपण सामाजिक कार्यकर्ते असो किंवा प्रशासनातील लोक असतील किंवा राजकारणातील नेते गण असतील तर यांच्याकडनं योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्या यंत्रणेची पण माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेची आहे, जेणेकरून छोट्याशा गोष्टींसाठी त्यांना अगदी महिना महिना जातो. म्हणजे एखादा दाखला काढायचा असेल किंवा पोलीस स्टेशन मध्ये एखादी केस असेल तर त्याची प्रोसेस काय आहे, म्हणजे खूप अज्ञान आजही आपल्या देशामध्ये आहे. हा अनुभव मला खूप आला. म्हणजे लोकांपर्यंत अवेअरनेस नाही, अवेअरनेस नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत महिलांना जे लागणाऱ्या अडचणी येतात त्याला तुम्ही तोड देताय, सध्या त्यांना तुम्ही सहकार्य करताय की त्यांच्या प्रॉब्लेम्सला तुम्ही सपोर्ट देताय. आता आपल्या प्रभागातला पुढचा महत्वाचा असे की आपल्या प्रभागातलं विजन काय, जर आपण एक इच्छुक उमेदवार असाल आणि आपण जर समजा निवडून आला तर आपल्या प्रभागासाठी असलेलं विजन काय असेल? माझ्या मते जो कोणी उमेदवार असेल, मी असेलच असं मी म्हणत नाही, पण जे कोणी उमेदवार असतील त्यांचं विजन एकच असलं पाहिजे की जनकल्याण, आपल्या जनतेसाठी, समाजासाठी, आपल्या समाजातील नागरिकांसाठी. आपण हा प्रशासन आणि जनता याच्यातला हा दुवा आहे. म्हणजे जो कोणी उमेदवार असतो तो दुवा असतो, कोऑर्डिनेशन करणारा हा व्यक्ती असतो आणि त्याने आपलं कार्य हे चोख करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि जो कोणी कोणत्याही पक्षातले असो किंवा कोणीही उमेदवार असो त्यांनी फक्त जनतेसाठी कार्य करावं, त्यांच्या प्रश्नांसाठी तिथे तो अवेलेबल असावा अशी माझी इच्छा आहे आणि असं कार्य निरंतर प्रत्येक प्रभागातनं झालं पाहिजे. म्हणजे आपला मेन उद्देश आहे की आपण जो गव्हर्नमेंट आणि जनतेतला जो गॅप आहे, जसं की आपण म्हणतो एक मिसकॉर्डिनेशन आहे, जे जनतेला येणाऱ्या अडचणी त्याला तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी त्यांचा दुवा बनण्यापेक्षा त्यांच्यासाठी एक कार्यकर्ता प्रॉपरली गव्हर्नमेंट सोबत कनेक्ट करून देणं हा तुमचा मेन विजन असेल प्रभागात. जर आपण निवडून आला त्यासाठी आमच्या शुभेच्छाच असेल आपल्याला. त्यासाठी आपण आता येणाऱ्या महापालिकेसाठी तुम्ही आपण इच्छुक असाल तर आपण त्यातून निवडून आले तर लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा मेन दुवा तुम्ही व्हावा अशी आमची शुभेच्छा असेल. आता आपण एक समजा महिलांसाठी येणाऱ्या महत्वाच्या अडचणी काय की त्यांना गव्हर्नमेंटच्या स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचल्या असं आपल्याला वाटतंय? खरं म्हणजे तर गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम आहेत, एक पहिली गोष्ट मी जसं पूर्वी सांगितलं तुम्हाला की योग्य माहिती महिलांपर्यंत असो किंवा कुणापर्यंत पोहोचली जात नाही. त्यांना लागणारे डॉक्युमेंट्स असतील ते योग्य पद्धतीने कोणतेही करायचे, कारण प्रत्येक वेळेस तेच रिपिटेशन होतं
आणि परत त्या महिला त्याच स्कीमसाठी काय लागणार आहे, मग कसं लागणार आहे. तर असं वाटतं की जे सिस्टमने बनवून दिलेलं आहे, जे डॉक्युमेंट्स लागणार आहे ते सिस्टमलाही माहीत आहे, केवायसी असेल व्हॉटेवर काय असेल, पण ते प्रत्येक वेळेस नागरिकांना त्रास होता कामा नये. कारण एका डॉक्युमेंटसाठी त्यांना, मी म्हटलं की महिनाभर 15 दिवस त्यांना चक्रा माराव्या लागतात. आणि बऱ्याच अशा गोष्टी त्रुटी आहेत, त्या त्रुटी दूर करण्याचं काम कुठेतरी झालं पाहिजे. प्रत्येक टेबलवरती ते फाईल जाती आणि फिरून येते, मग त्यातून त्यांना परत त्याचे तेच प्रश्न. जसं की लोकांना आलेले अनुभव की आज आपल्याला जर एक डोमेस्टिक सर्टिफिकेट काढायचं आहे तर सगळ्यात पहिले नगरसेवकांचं एक हमीपत्र लागतं. त्या गोष्टीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिलं त्यांना हे माहित नसतं की इथं उमेदवार कोण आहे, नगरसेवक. मी याच्या संदर्भातच बोलेल की डोमेस्टिक सर्टिफिकेट जर काढायचं असेल तर आपल्याला काय विचारलं जातं, काय डॉक्युमेंट्स, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड द्या, तुमचं लाईट बिल द्या. लाईट बिल मध्ये आणखी काय की 10 वर्षापूर्वीचं लाईट बिल द्या, बरोबर. आता त्या लाईट बिलावर मेन्शन असतं की तुम्ही इतक्या वर्षापासून इथे तुम्ही रहिवाशी आहात. जर हे मेन्शन असतानाही 10 वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट्स मागितलं जातं आणि त्याच्यावर मेन्शन नाव पण असतं, पण तरी पण प्रशासन त्याचा अट्टाहास धरतं. आणि जर इन केस त्याच्याकडनं त्याचे 10 वर्षापूर्वीचे गहाण झाले असतील, नाही सापडत आहे, मग परत ते कंटे करायचं काय की नाही, पण आम्हाला 10 वर्षापूर्वीच पाहिजे. पण आता रिसेंटलीही तो तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे पीसी मध्ये अपडेट आहे, तुमच्याकडे डेटा आहे की हा व्यक्ती ह्या इथे तो राहतोय अनेक वर्षापासून आणि आजही लाईट बिल त्याच्या नावावर येते, तरी पण तुमचा अट्टहास का. म्हणजे हे नागरिकांना त्रास देण्याची ही कारण म्हणजे हे आहे असं मला वाटतं. आणि आजही आपण म्हणतो की सर्व काही ऑनलाईन आता झालेलं आहे, एका क्लिकवर तुम्हाला सगळे सर्टिफिकेट मिळतात असं म्हटलं जातं, पण ते अवेअरनेस अजूनही लोकांमध्ये नाहीये. इव्हन उत्पन्नाचा दाखला जरी काढायचं म्हटलं तर त्याच्यासाठी 1000-2000 रुपये मागवले जातात. पण मी एका ठिकाणी मला वैयक्तिक काढायचं होतं तर मला सगळे नियम माहिती होते, त्यामुळे मी 35 रुपयात मी त्याला काढून त्याला. आता प्रश्न खूप आहेत सोडवण्यासारखे आणि खूप काम करण्यासारखंही खूप आहे. तर मी लढेल न लढेल किंवा मी जिंकेल किंवा न जिंकेल हा विषय वेगळा आहे, पण जे कोणी उमेदवार इथून निवडून येतील त्यांनी एक तर समाजासाठी जनतेसाठी कार्य करावं आणि जे काही प्रश्न असतील ते प्रामाणिकपणे सोडवावे, प्रलोभनापासून दूर राहावं. राजकीय क्षेत्रात गेलो म्हणून स्वतःचा विकास करण्यापेक्षा जनतेला लागणाऱ्या गोष्टींचा विकासावर जर फोकस केलं तर बरं होईल आणि हे सिस्टम सुद्धा सुंदररित्या चालेल. आणि मी जर मला ही संधी मिळाली किंवा माझ्यासारख्या अनेक लोकांना संधी मिळाली तर मला असं वाटतं की सगळ्यात पहिलं कार्य की प्रत्येक क्षेत्रामध्ये, शेतकरी असो, महिला असो, महिलांसाठीच्या सुविधा असो, मुलांचं शिक्षणातलं काही असो, तर इथे एक काहीतरी म्हणतो ना, एक पेस्टिसाइड जो गढूळ करतोय, बरोबर. शेतकऱ्याची जमीन ही नापीक करण्यामागे कुठेतरी पेस्टिसाइड केमिकल्स त्याला कारणीभूत आहे. ते केमिकल्स कसे वॉश आउट करता येईल आणि त्याला कसं सेंद्रिय आणि सुपीक करता येईल ह्याच्यावर मी फोकस करेन. मग तो शेतकरी असो किंवा हे सिस्टम असो किंवा एज्युकेशन सिस्टम असो, त्याच्यातलं हे केमिकल पेस्टिसाइड हे जे घातक आहे हे द्रव्य मी बाहेर काढण्याचं सगळ्यात पहिलं मी कार्य करेल असं मला वाटतं. आणि माझ्यासारखे जे अनेक लोक महाराष्ट्रातून कामं करतायत, प्रामाणिकपणे सामाजिक कार्य करतायत, राजकारणात राहून समाजासाठी लढतायत, एक जो खड्डा असतो तो बुजवण्यातला कामं करतायत, म्हणजे खूप प्रामाणिक लोक आहेत. आणि ह्या लोकांना संधी मिळावी आणि जनतेनेही द्यावी आणि प्रत्येक पक्षाने अशा लोकांना पुढे आणावं असं मला वाटतं. आणि कुठेतरी मग समाजाचं काम हे चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटतं. तुमचा तोच उद्देश आहे की आपण त्याच्याकडे लोकांकडे काय काय गोष्टी असतील किंवा आपण जेव्हा समजा निवडून आल्यानंतर तर लोकांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे, हाच आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जसं की आपण आता पुढचा प्रश्न आमचा असा आहे की आपण आता इथं किती वर्षापासून राहत असाल की जवळपास 20 वर्ष पकडूयात आपण, 20-25 वर्ष. सगळ्यात मोठी समस्या तुमच्या प्रभागातली काय असेल? आमच्या प्रभागामध्ये मी 20 वर्ष राहतीये, तर इथे सगळ्यात
पूर्वी जी सुरुवात झाली हे पुण्यापासून बाहेरचं खेड्यामध्ये येणारं गाव होतं. बरोबर. तर मला असं वाटतं टाउन प्लॅनिंग जे असतं, म्हणजे मी आता इतक्या वर्षाचा जो अनुभव आहे तर नगर विकास आजही मंत्रालय. आजही परिस्थिती आमची अशी आहे की आम्हाला टँकरचं पाणी घ्यावं लागतं, मला वैयक्तिक सुद्धा. अरे बापरे. त्यामुळे हो, तर मला असं वाटतं की अनेक अशी गावं असतील, अनेक असे पुण्याच्या आजूबाजूला गावं असतील की त्यांना अजूनही समस्या आहे. 20-20 वर्ष जातात तरी विकास होत नाही, कॉर्पोरेशनचं पाणी मिळत नाही, ड्रेनेज लाईन नसते. म्हणजे इथे मी अशा सिस्टम बघितल्यात की लाईन टाकलेली आहे ड्रेनेज, पण त्याला आउटलेट नाहीये. जनतेला सांगितलेलं आहे की तुम्ही आता सोडू नका, नंतर सांगा, आम्ही सांगू तेव्हा सोडा. टँकरचं पाणी खूप मोठी म्हणजे हे आहे. प्यायचं पाणी अजूनही आम्हाला येत नाही. मी स्वतः जेव्हा घरात फिल्टर बसवलं तर ते फिल्टरही खराब होतं 8 दिवसामध्ये. म्हणजे किती घाण पाणी आम्हाला येत असेल याचा विचार तुम्ही करू शकता. 5 रुपयाचं कॉईन टाकून आजही इथले सगळे लोक, वाघोलीमध्ये तीच सिस्टम आहे, 5 रुपयाचं कॉईन टाकून फिल्टरचं पाणी घेऊन जातात. तर ते वॉटर म्हणजे काय, तर ते खरोखर ते तुमच्या हेल्थसाठी चांगलं नाहीये, ते पण केमिकल वॉश केलेलं आहे, ऍसिड वॉश केलेलं आहे, त्याच्यामुळे ते खूप घातक आहे. आणि अशा अनेक घातक गोष्टी आम्ही म्हणजे मी इथे राहते, माझा वैयक्तिक अनुभव, इथे ड्रेनेजची लाईन नाही आहे, इथे परत पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये, लाईट सतत जाते येते. पूर्वी तर रोडही नव्हता, अगदी कच्चा रोडवरनं आम्ही इथनं पायी चालत जायचो हायवे पर्यंत. म्हणजे अगदी अशा, आणि हा रोड काहीच नाही. 20 वर्षामध्ये 3 वेळेस आम्ही रोड पाहतो, जो रोड बनतो तुटतो, रोड बनतो तुटतो. म्हणजे आम्ही मग नागरिकांना इथल्या काय व्हायचं की रोडला, हायवेला गाड्या पार्किंग करायला लागायच्या आणि तिथून चालत यायला लागायचं. लहान लहान छोटी छोटी मुलं असायची. मी स्वतः सुद्धा त्या सगळ्या ह्या परिस्थितीतून गेलेली आहे, त्याच्यामुळे आम्हाला अनुभव आहे की सर्वसामान्य जनता काय फेस करते. मी आता काही तुम्हाला सांगते की या पूर अवस्थेमध्ये मी अनेक ठिकाणी भेटी दिल्या, तिथे सुद्धा आजही त्यांची अशी परिस्थिती, घरातनं पाणी येत आहे आणि त्या बायका बिचारे दिवसभर पाणी काढण्यात व्यस्त आहेत, लहान लहान लेकरं आहेत. हा, मी आपला एक व्हिडिओ पाहिला होता जो आपण फेसबुक वरती लाईव्ह केलं होतं की घरातून लोकांना पाणी काढावं लागतंय. जसं की मुंबई सारख्या शहरात जसं तुंबल्यासारखं होतं आणि पाणी आत येतं अजून पण. जसं समुद्राची लाट रिवर्स येते, परत एक तिथं वरती म्हणतो आपण, वाघोटी म्हणतो मराठीत. तर त्याचा सारखं आपल्या इथे आता सध्या असेल की समुद्र नसून, नदी नसून, पण पाण्यातच घर असं वाटतं की समुद्रात आहे. म्हणजे हा अनुभव सगळ्यात मोठी समस्या आपल्या इथं आहे की पाणी, जे मूलभूत गरजा आहेत ते अजून आपल्याला महापालिकेत आल्यापासून त्या पूर्ण झालेल्या नसतील. तर तो आपला पहिला विजन असेल की इथे मूलभूत गरजा सगळ्यात पहिला आणणे, आणि हाच सगळ्यात पहिला मूलभूत गरजा ज्या शहरात मिळतात ते इथं पण मिळाल्या पाहिजे. हा आपला अधिकार आहे, या लोकांपर्यंत अधिकार आहे, आपण पोहोचणं गरजेचं आहे. समस्या जर म्हटल्या तर समस्या ह्या मानवनिर्मित समस्या आहे, मला असं वाटतं. निसर्गाचं काम करतं, बरोबर. तुम्हाला शहरीकरण वाढतंय, मायग्रेशन वाढतंय, तर प्रशासनाने ह्याच्यावर लक्ष द्यावं की मायग्रेशन होऊ नये, पुण्या मुंबई सारखे सिटीज ह्या आणखी डेव्हलप होत जाऊ नये, ह्याच्यावर जर आळा घातला, एक लिमिटेड म्हणजे हे जे बिल्डर्स लोकांना जे परमिशन मिळत आहे की नदी नाले ओढे बुजवून त्याच्यावर जे बिल्डिंग बनत आहेत, तर मग नक्कीच मला वाटतं की ह्या समस्या भविष्यामध्ये येणारच आहेत. तर मायग्रेशन थांबवलं गेलं पाहिजे. आणि मायग्रेशन होण्याचं कारण पण भरपूर आहेत की मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इकडे यांना रोजगार नाहीयेत त्या लोकांना. म्हणजे इंजिनियर होतो, डॉक्टर होतो, पण तो काय करतो, विचार करतो मी इकडे सुविधा नाही बाबा, मी पुण्या मुंबईला जाऊन राहणार. मग तो पुण्या मुंबईला येतो, इथे काही का होत नाही, का गल्लीत छोटस क्लिनिक टाकतो, पण तो त्याचं रोजचे काहीतरी त्याचं करत, तिकडे त्याला राहायचं नाही. म्हणजे एकतर चकाकीच्या दुनियेला भुललेली ही मुलं असेल, ही आजची पिढी असेल, मग कुठेतरी हे आता रिव्हर्स मायग्रेशन होणं गरजेचं आहे, मला असं वाटतं. आणि त्याच्यावर काम करण्यासारखं खूप आहे. म्हणजे आपल्याला उद्देश आहे की इथं जे मायग्रेशन चालू आहे, म्हणजे आपल्या शहरात, नवीन शहरातले मुलं येत आहेत, छोट्या शहरातून येत आहेत, त्यांच्यासाठी पण एक काहीतरी योजना आणली पाहिजे किंवा त्यांना राबवलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत त्यांना गाईडलाईन्स केलं पाहिजे की ते इथलं एज्युकेशन घेऊन त्यांच्या गावाला जाऊन त्यांनी डेव्हलप केलं पाहिजे. हा मेन उद्देश आहे की त्यांना त्यांच्या गावाला पण तसंच पुण्यासारखं शहरासारखं थोडं काय घेण्यात हातभार लावून त्यांनी ते इथले अनुभव तिथं करून काम केलं पाहिजे. हा आता सध्याचा एक मुद्दा आहे जे आपल्या प्रभागातला आहे. आपल्याला मी असं विचारू शकतो की आपण आधीच्या काही कुठल्या पक्षात असाल
आणि तिथून इकडे आल्यानंतरचा आपल्याला पक्षातला सध्या आपण काँग्रेसमध्ये आहात, काँग्रेसमध्ये आलेले चांगले सपोर्टिव्ह पॉलिटिकल्स कोण आपल्याला आहेत की जे आपल्याला महिला म्हणूनपेक्षा आपल्याला एक चांगले कार्यकर्ता म्हणून ते बघण्याचा उद्देश त्यांचा आहे आणि ते आपल्याला सहकार्य करतात असं आपल्याला आलेला अनुभव आम्हाला आपण सांगावं. नक्कीच बघा, पक्षामध्ये पूर्वी असेल काय किंवा आता आले असेल काय, तर पक्षापेक्षा ही माझी विचारधारा आणि मी एक सक्रिय कार्यकर्ता आहे, स्टार्टिंग पासूनच राहिलेली आहे. आणि मला असं वाटतं की मी पूर्वीच्या ज्या पक्षात होते त्यांचा अजेंडा महाराष्ट्रासाठी क्लिअर नसल्यामुळे मी काँग्रेस पक्ष निवडला. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तर मी माझी स्वतःची विचारधारा काय आहे ही मी पहिले स्टडी केली आणि मग त्याच्याशी संलग्नित असलेला पक्ष कोणता. तर माझी विचारधारा ही समाजवादी असेल तर मला मग काँग्रेस पक्ष हा समाजाशी निगडीत असलेला आणि असल्यामुळे मी काँग्रेस पक्षही निवडला. आणि नेत्यांचं म्हणाल तर आपल्या देशाला अनेक वैचारिक अभ्यासू असे नेते दिले गेलेले आहेत आणि प्रत्येकामध्ये एक छान गुण आहे आणि त्यांच्या प्रत्येकाकडनं भरपूर काही वेगळं वेगळं शिकण्यासारखं आहे. तर असं मी पर्टिक्युलर म्हणू शकत नाही की हे नेते आवडतात किंवा ते, पण सगळ्यांमध्ये खूप सुंदर प्रत्येकामध्ये एक वेगळं वेगळे गुण आहे आणि ते गुणांना मी घेण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे सगळ्यांचं इथे मला छान सहभाग मिळतो. राजकीय बद्दलचं की असं की आपल्याला आपल्या देशाचे जे पंतप्रधान मोदीजी असतील, राहुल गांधीजी असतील, जे आत्ता देशातलं आत्ता लोकसभा जस्ट संपलेली आहे, तर लोकसभेमध्ये जे तुम्ही कार्यरत काम केलं, जे पक्षाचं केलं किंवा कसं, तर त्यांच्यासोबतचा आलेला अनुभव की लोकांमध्ये कितपत अवेअरनेस तुम्ही पोहोचू शकला, तुमचं महत्व पक्षाचं आणि तुमचं. जेव्हा एखादा चांगला उमेदवार असतो, तो समाजासाठी लढतो, तर आपण ऐन वेळेला जेव्हा आपण पाहतो की आपल्या देशामध्ये राजकारणामध्ये आपण सुरुवातीचे 2-4 महिने असेल किंवा वर्षभर असेल, आपण जो एक अजेंडा घेऊन चालतो की समाजामध्ये हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, पण ऐन वेळेला मात्र जातीचं राजकारण होताना मी पाहिलेलं आहे. आणि परत विकासाचं राजकारण तिथं मायने करत नाही लोकांमध्ये. टेम्पररी बेसवर कधी कधी विचार केला जातो. याच्यामुळे अनेक चांगल्या लोकांनाही आपल्या म्हणजे असं म्हणता येईल त्या उमेदवाराची हार नसते तर ती जनतेची हार असते असं माझं म्हणणं आहे. कारण तो उमेदवार परत पुन्हा प्रयत्न करेल, तो समाजासाठी कार्य विरत चालू ठेवेल, पण जनतेनेही हा विचार करावा की एक चांगला उमेदवार जो समाजासाठी आपल्यासाठी चांगला असेल त्याला निवडून देणं. आणि बाकी जे म्हणतो प्रलोभनापासून दूर जर राहिला तर नक्कीच चांगली राजकीय सुधारणा आणखी होऊ शकतो. तसं पाहिलं तर बघा काय आहे, प्रत्येक व्यक्तीला आता राजकारण म्हटल्यानंतर प्रत्येकाचं एक मानसिकता झालेली आहे की राजकारणात आपण जातोय पैसा कमवण्यासाठी जातोय. ही जी मानसिकता आहे त्याला मोडीस काढणं काही लोकांनी याचा हे घेतलं पाहिजे असं मला वाटतं. की आता जे महाराष्ट्रातलं राजकारण आहे फक्त फोडाफोडीचं राजकारण आपण पाहतोय, तिथे जनतेच्या विकासाचं काहीच नाहीये, काहीही जनतेचा विचार केला जात नाही. विकास कशाला म्हणावं, तर मला असं वाटतं की विकासावर जर बोलायचं म्हणलं तर आपल्याला 2-3 दिवसही पुरणार नाही, बरोबर. तर मला एक छोट्याशा याच्यामध्ये मी सांगेल की कोणताही पक्ष असो, प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते आणि ती विचारधारा जरी पक्षाची असेल तर त्याच्यातून जनतेचं हित झालं पाहिजे, हे एकच कार्य प्रत्येक पक्षाचं आहे आणि त्यांनी त्या उद्देशाने कार्य करावं. कधी सत्तेत हे असतील, कधी ते असतील, आणि आपली लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, म्हणून बोलायचा अधिकार आहे म्हणून काहीही बोलणं आणि काम करण्याचा अधिकार आहे म्हणून वाईट कामाला प्रोत्साहन देणं मी या विचाराची नाही. कुठेतरी चांगल्या गोष्टी रुजल्या पाहिजे समाजात आणि राजकारण हे जे आहे हे समाजाच्या हिताचंच असलं पाहिजे, हे याच्यावर तर मी अगदी पूर्वीपासून ठाम आहे. आणि जेव्हा केव्हाही मी ह्या क्षेत्रात प्रगती करेल तेव्हाही मी ठाम असेल या माझ्या मताने. शिक्षणाचं माहेरघर पुणे आज म्हणायला हरकत नाही आहे, अजून पण आपण म्हणू शकतो, कारण की भरपूर शहरातल्या मुलं मुली शिक्षणासाठी पण येतात आणि त्यांना असं वाटतं की इथं आपलं नोकरी पण इथंच आहे आपल्याला आणि तो स्कोप इथंच मिळू शकतो.
त्यामुळे शहरीकरण वाढत चाललेलं आहे. पुण्यामध्ये मी बोलेल याच्यावर की शिक्षणाचं माहेरघर आहे, म्हणजे मी हे म्हणत नाहीये, पण त्याला जे काही सिस्टममध्ये त्रुटी आहेत, ज्या काही व्यवस्थितपणे योग्य पद्धतीने राबवल्या गेल्या पाहिजे शिक्षणासाठी, त्या आजही जर व्यवस्थितपणे राबवल्या तर नक्कीच पुण्याला आणखी कॉम्पिटिटर कोणी नसणार. कारण पुण्याची संस्कृती खूप सुंदर आहे, इथले लोक सुद्धा खूप छान आहेत आणि इथलं वातावरण सुद्धा खूप सुंदर आहे. तर इथे नक्कीच आणखी पुण्याला आपण डेव्हलप करू शकतो सुंदर पद्धतीने. जसं की आपल्या मागे मॅडमचे पुरस्कार आहेत, आपण थोडंसं त्याच्याबद्दल मॅमला विचारूयात की आपण केलेले सुंदर कार्य, जसे की वंजारी समाज महासंघाचा आहे महाराष्ट्र राज्याचा, जसं की बाकीचे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळे पण आहेत. वसंत फाउंडेशन कडनं पण मॅडमला नाशिक, म्हणजे आपल्या पुणे शहरात तर आहेच, म्हणजे मॅडमचं एक कार्य पण नाशिक पर्यंत आहे असं म्हणायला हरकत नाही की त्यांनी तिथपर्यंत जाऊन त्यांचं कार्य पोहोचले आणि तिथलं शहरीकरण लोकांना कळलं की मॅडमला आपण पुरस्कृत करावं. तर थोडं आम्हाला त्याच्याबद्दलची माहिती मिळेल आपल्याकडून की आपण असे कुठले कुठले कार्यपद्धतीने केल्याबद्दल की आपल्याला सन्मान चिन्ह पुरस्कृत झाले. माझ्या सामाजिक कार्याची दखल घेतच हे वसंत सोशल फाउंडेशन असेल नाशिकचं, बहुभाषीय भाऊबाबा वंजारी संघ असेल, वंजारी समाजाचे अनेक आणि दुसरे भरपूर असे जे आहेत, महिला दिनाचे सन्मान चिन्ह असतील, महिला दिनासाठीही मला सन्मान देण्यात आलेले आहे. माझ्या कार्याची दखल घेत त्यांनी हे त्यांना वाटले म्हणजे आपल्याकडे लोकांचं नोटीस आहे असं म्हणायला हरकत नाही, आपण नोटीस आहोत किंवा आपण करताय हे कार्य लोकांपर्यंत पोहोचतंय, पण अजून आपल्याला ह्या पद्धतीने पोहोचवायचं की लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं पाहिजे. जसं की आता राजकीय मध्ये बघितलं तर आत्ताचा आपला आवडता नेता कोण? मी आता अगोदरच तुम्हाला सांगितलंय की आपल्या देशामध्ये अनेक वैचारिक अभ्यासू नेते होऊन गेलेत आणि मी हे पर्टिक्युलर सांगू शकत नाही की हा व्यक्ती मला आवडतो किंवा हा नेते सगळे छान आहे, प्रत्येकामध्ये एक वेगळं असं गुण आहे, क्वालिटी आहे, चांगली आहे, ते मी घेण्याचा प्रयत्न करते. आणि जर देशाचा विचार करायचा, देश हिताचा जर विचार करायचा, म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये असताना मला आवडणारा नेता म्हटलं तर अब्दुल कलाम आहे. आणि सत्ता नसेल, पद नसेल, तरी पण कार्य करणारा जो असेल जयप्रकाश नारायण आहे, त्यांच्याकडनं मी प्रेरणा घेते. तर अशा दोन नेत्यांकडनं मी सत्ता असो, पद असो किंवा नसो, देशाचा हित, देशासाठी कार्य हे माझा कार्य करण्याचा उद्देश आहे आणि त्यांचे तुम्ही आदर्श पुढे फॉलो करताय की आपलं पद असो किंवा नसो, पण आपण कार्य करत राहणं, आपली दखल पक्षापर्यंत पोहोचणं आणि लोकांपर्यंत पोहोचणं सगळ्यात महत्वाचं, की लोकांनी आपल्या मुद्द्याला बघितलं पाहिजे की आपण काय करतोय, लोकांसाठी काय केलं पाहिजे. अनेक एज्युकेशन वर काम केलेलं आहे. तर असे काही मुलं आता मी कोरोनाच्या नंतर पाहिले की ज्यांचं एज्युकेशन बंद झालेलं आहे, ते इकडनं गावाकडे गेलेले आहेत, इन्कम सोर्सेस त्यांचे बंद झाले. आता त्यांच्या पुढे प्रश्न आहे, आता 2 वर्षानंतर ते आपल्याला लक्षात येते, कारण त्यांचे कॉल येतात की आम्हाला जॉब नाहीये, त्याचं शिक्षण 10वीत झाले, 12वीत झाले, आता पुढे काय करावं मॅडम, स्किल नाहीये, तर आता त्यांनी एकतर त्या मुलाचं एज्युकेशन ठप्प झालेलं आहे, पुढे तो शिक्षण घेऊ शकत नाही, काही मार्ग नाहीये. तर मग आता इथे ते भ्रमिष्ट झालेले आहेत, त्यांचे पॅरेंट्स असो किंवा मुलं असो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्याकडे जर आपण कोणीच लक्ष दिलं नाही तर मला वाटतं की ते व्यसनाधीन होऊ शकतात, अनेक वाईट वळणाला लागू शकतात. तर नक्कीच आपल्याकडे हा युवा वर्ग आपल्याकडे अवेलेबल आहे, आपण त्यांना चांगल्या मार्गाला लावणं गरजेचं आहे. आणि अशा स्कीम आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत ज्या आपण प्रामाणिकपणे, जसे की आता जर स्किल इंडियाची स्कीम पाहिली तर त्याच्यामध्ये अनेक कोर्सेस आहेत, जसं की कम्प्युटरचं आहे, MSCIT आहे, परत फोटोग्राफी आहे, नर्सिंगचे ANMचे आहेत, GNMचे आहेत. हे कोर्सेस घेऊन मुलांना जॉब पण रिक्रुटमेंट होऊ शकतं. त्यांच्यामध्ये स्किल काहीतरी हातात आलं तर ते नक्कीच उभं राहू शकतात. तर माझा असा प्लॅन आहे की आता माझ्या प्रभागातच नव्हे तर अनेक ठिकाणी मी जिथे जिथे आमच्या कार्यकर्त्या आहेत, जिथे जिथे सामाजिक कामं करणाऱ्या महाराष्ट्रात जिथेही महिला आहेत, तिथे नक्कीच हा विचार करेल की तिथे याच्यामध्ये मुलांना फीस भरण्याची गरज नसते.
हे फ्री ऑफ कॉस्ट असतं आणि Courses कोर्सेस सर्व फ्री असणार आहेत. फक्त मुलांना यायचे, डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि ते कोर्सेस करायचे आहेत, त्यांना सर्टिफिकेशन होणार आहे. तर ही स्कीम मी माझ्या प्रभागामधून मी लागू करणार आहे. म्हणजे समजा की आता मला ANM GNM करायचं आहे, बरोबर. तर ANM GNM ची आत्ता मी जर माहिती घेतली तर एक 60,000 रुपयाच्या आसपास फीस असेल. तर ती 60,000 तर स्टुडंट बेअर करू शकणार नाही. माझ्याकडे पण कोण आलं तर मी त्याला सांगू शकतो की बाबा 60,000 आहे. पण ती स्कीम त्यांना कितपत पर्सेंटेज पर्यंत असेल की त्यांना फीस फ्रीमध्ये जाईल त्यातून? मला असं वाटतं की 60,000 पे करायला एकतर त्याच्याकडे जॉब नाही आहे, जॉबलेस झालेले आहे, त्यांचे इन्कम सोर्सेस बंद झालेले आहेत, तर ते बेअर करूच शकणार नाही. आणि ही स्कीम जी आहे तुम्हाला फ्री करायची आहे, त्यामुळे फक्त तुम्हाला डॉक्युमेंटेशन द्यायचं आहे आणि त्यामध्ये फीस पे करण्याचं असं काही हे नाही आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता मॅडमने स्किल इंडियावरती स्टडी केलेला आहे की आपल्या प्रभागातली सगळ्यात महत्त्वाचं की बेरोजगारी कशी दूर करायची आणि स्वावलंबी, म्हणजे आता नोकऱ्या मिळतील ह्या उद्देशापेक्षा मॅडमचा उद्देश आहे की लोकांपर्यंत आपण स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं ह्याच्यावरती त्यांनी पूर्वतयारी केलेली आहे. म्हणजे आता सध्या त्यांच्याकडे पद असो किंवा नसो तर हे इन्स्टंटली ते चालू पण करणार आहेत. तर हा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्यायचा की हा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गव्हर्नमेंटच्या काय काय स्कीम्स आहेत. तर आम्ही असं आवर्जून आवाहन करू शकतो की आपण मॅडमच्या ऑफिसला संपर्क साधावा आणि मॅडमकडनं ज्या स्किल इंडियाच्या असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कीम्स असतील ते जाणून घ्याव्यात आणि आपण स्वतः त्याचा बेनिफिट्स घ्यावा आणि लोकांना आपण स्वतः कसं पायावर उभं राहता येईल ह्याच्यासाठी ह्यांची साथ मिळाली तर तुम्हाला पॉवर अजून जास्त मिळेल आणि चांगले मुलं उभारतील आणि मुली उभारतील. सगळ्यात महत्त्वाचं असेल प्लॅनिंग आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा अशा काही स्कीम आहेत ज्या आरोग्यावर आहेत, पण त्याचं बेनिफिट लोकांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांचा अवेअरनेस खूप कमी आहे, लोकांना माहिती नाही आहे. तर मला असं वाटतं की या स्कीमसुद्धा मी जे बरेचसे मोठे मोठे ऑपरेशन आहेत जे फ्रीमध्ये होतात आणि ज्यांना कुणाला काही असा त्रास असेल तर ते माझ्याशी संपर्क साधू शकतात आणि त्या गव्हर्नमेंटच्या सेंट्रल स्कीममधून आपण त्यांचं ऑपरेशन असो त्या म्हणजे हेल्थच्या सुविधा असो आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे मी आणि त्यांची माहितीसुद्धा त्यांना पूर्ण योग्य रीतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्यसुद्धा मी माझ्या वॉर्डामध्ये माझ्या प्रभागामध्ये करणार आहे. म्हणजे लोकांपर्यंत तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्या आजच्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की हेल्थवरती सगळ्यात मोठी अवेअरनेस होणार आहे. आणि आजच्या पॉडकास्टमधून लोकांपर्यंत जे जे संदेश आम्ही मॅडमनी पोहोचलेत आमच्या मार्फत पॉडकास्ट मार्फत त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवून जेवढं मॅडमची माहिती लोकांपर्यंत देतील आणि त्याच्या मार्फत आपण एक मदत करतोय ह्या उद्देशाने यावं आणि लोकांपर्यंत पोचवावं. हाच आपला एक संदेश आपण लास्ट मॅम सगळ्यांना द्यावं की आपला उद्देश लोकांपर्यंत कसा पोचवता येईल आणि हा व्हिडिओ तुम्ही लोकांपर्यंत पोचवावा. हे लोकांसाठी तुम्ही एक अवेअरनेस एक 2 शब्दात सांगा. माझी सर्व माझ्या मित्र भगिनींना सगळ्यांना माझ्या प्रभागातली जे कोणी जनता असेल मी त्यांना एकच सांगू इच्छिते की चांगलं कार्य करणाऱ्या प्रत्येकाचं कार्य आणि ते सगळ्या जनतेपर्यंत पोचलं पाहिजे. मीही एक समाजाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा आहे आणि हे माझं कार्यही त्या खारीच्या वाट्यासारखंच आहे मी म्हणेन. तर हे तुमच्यापर्यंत पोहोचावं. मी हा अनुभव स्वतः मी तुमच्यासारखीच होते. मी एक सर्वसामान्य घरातली स्त्री आहे. हे सगळे प्रश्न मलाही फेस झाले, मलाही प्रॉब्लेम आले, त्याच्यातून मी शिकले आणि ज्ञान झालं. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान तुम्हालाही व्हावं, तुमच्यापर्यंत प्रशासकीय सुविधा पोहोचाव्या आणि मी त्या पोहोचवणार आहे. तर तुम्हाला कधीही एनी टाईम माझी गरज वाटली तर नक्कीच तुम्ही माझ्यापर्यंत या आणि हा माझा व्हिडिओ हे आमचं ब्रॉडकास्ट तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा, शेअर करा, जेणेकरून जे गरजू आहेत ज्यांना मदत लागणार आहे त्यांनाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि ते माझ्यापर्यंत संपर्क करतील असं मला वाटतं.